नमस्कार. आजच्या या विशेष आणि भन्नाट विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय एकदम जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असलेल्या कंटेंट क्रिएटर्ससाठी कमाईचे मार्ग कसे उघडायचे. बऱ्याचदा असा समज असतो की प्लॅटफॉर्मवर कमाई करण्यासाठी आधी प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग जमा करावा लागतो, बरोबर? पण आज आपण पाहणार आहोत की वास्तव यापेक्षा कितीतरी वेगळं आणि खरं तर खूप जास्त उत्साहवर्धक आहे. तर चला या विषयाच्या खोलात जाऊया आणि इथूनच पहिला मोठा धक्का बसतो. कमाई सुरू करण्यासाठी लाखो किंवा अगदी हजारो सबस्क्रायबर्सचीही वाट पाहण्याची मुळीच गरज नाही. आकडा ऐकाल तर थक्क व्हाल. फक्त 50, होय केवळ 50 सबस्क्रायबर्स असले तरीही कमाईचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ही आकडेवारी खरोखरच विचार करायला लावणारी आहे, कारण ती आपल्या जुन्या पारंपरिक विचारांना पूर्णपणे छेद देते. मग साहजिकच एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो. पूर्ण मॉनिटायझेशनची वाट पाहणं खरोखरच गरजेचं आहे का? पैसे कमवायचे असतील तर आधी एक प्रचंड मोठा टप्पा गाठावा लागतो. हा जो आपला जुना समज आहे तो खरोखरच योग्य आहे का? आजचं हे विश्लेषण ह्याच पारंपरिक विश्वासाला थेट आव्हान देणार आहे. कारण उत्पन्न सुरू करण्यासाठी लाखो प्रेक्षकांची अट आता अक्षरशः इतिहास जमा झाली आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण 4 प्रमुख टप्पे पाहणार आहोत. 1. मॉनिटायझेशनचा गैरसमज. 2. अफिलिएटची ताकद. 3. हाफ मॉनिटायझेशन समजून घेणं. आणि 4. ॲड रेव्हेन्यूचा सापळा. यातून चॅनल वेगवेगळ्या टप्प्यांवर कशाप्रकारे उत्पन्न वाढवू शकतं याचा एक क्लिअर रोडमॅप आपल्याला मिळेल. तर पहिला भाग, मॉनिटायझेशनचा गैरसमज आणि 1000 सबस्क्रायबर्सचा अडथळा. एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी की प्लॅटफॉर्मवर कमाई करण्याचे जुने नियम आता वेगाने बदलत आहेत. 1000 सबस्क्रायबर्स, 4000 तासांचा वॉच टाईम किंवा शॉर्ट्सवर 10 मिलियन व्ह्यूज, हा आकडा आता केवळ एक गैरसमज बनून राहिला आहे. वास्तव काय आहे? वास्तव हे आहे की अगदी 50, 100 किंवा 200 सबस्क्रायबर्सच्या सुरुवातीच्या टप्प्यांवरही उत्पन्नाचे दरवाजे सताड उघडे असतात. यावरून हे सिद्ध होतं की मॉनिटायझेशनचे ते जुने क्लासिक टप्पे आता नवीन आणि महत्त्वाकांक्षी लोकांसाठी एकमेव सुरुवातीची रेषा अजिबात राहिलेली नाही. आता दुसऱ्या आणि एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ॲफिलिएट्सची ताकद आणि पहिल्या दिवसापासून कमाई. नवीन चॅनलसाठी स्मार्ट इंटिग्रेशन्स हा एक तत्काळ आणि खात्रीशीर उपाय कसा ठरू शकतो ते आता आपण पाहूया. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे सर्व मोठे ब्रँड्स, मीशो, मिंत्रा, फ्लिपकार्ट, नायका, टीरा सारखे अनेक प्रस्थापित प्लॅटफॉर्म्स अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरील क्रिएटर्सना अफिलिएट मार्केटिंगसाठी भक्कम पाठिंबा देतात. यासाठी चॅनल खूप मोठं असण्याची अजिबात गरज नसते. हे ब्रँड्स नवीन चॅनल्सना त्यांच्या कमाईचा प्रवास अक्षरशः पहिल्या दिवसापासून सुरू करण्याची सुवर्ण संधी देतात आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया तशी अतिशय सोपी आणि सरळ आहे. मुख्यत्वे फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. सर्वात आधी स्वतःकडे एखादं उत्पादन असणं किंवा ते मागवणं. त्यानंतर लाँग फॉर्म व्हिडिओ किंवा शॉर्ट्समध्ये त्या उत्पादनाची अगदी स्पष्ट आणि आकर्षक माहिती देणं. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं, त्या उत्पादनाची ॲफिलिएट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणं. साधी गोष्ट आहे. व्हिडिओ जेवढा प्रभावी तेवढी त्या उत्पादनाची विक्री होण्याची आणि पर्यायाने कमिशन मिळण्याची शक्यता जास्त. आणि ही आकडेवारी तर खरोखरच थक्क करणारी आहे. असे अनेक स्वतंत्र क्रिएटर्स आहेत ज्यांचे सबस्क्रायबर्स अगदी बोटावर मोजणे इतके आहेत, पण ते केवळ मीशो अफिलिएट नेटवर्कसारख्या प्रोग्राम्सचा हुशारीने वापर करून दरमहा 10,000 ते 40,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत. हे एक उत्तम उदाहरण आहे की कमाई फक्त प्रेक्षकांच्या संख्येवर अवलंबून नसते, तर उत्पादनाचं सादरीकरण किती आकर्षक आहे यावरही असते. आणि फक्त अफिलिएट लिंक्सच नाही बरं का. ज्या चॅनल मालकांचा स्वतःचा काही व्यवसाय आहे त्यांच्यासाठी तर ही एक मोठी पर्वणीच आहे. पारंपरिक जाहिरातींवर विसंबून न राहता थेट प्रेक्षकांना स्वतःचे प्रॉडक्ट्स विकता येतात. व्हिडिओमध्ये एखादा पॉपअप देऊन, इंस्टाग्रामवर थेट DM करायला सांगून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये स्वतःचा संपर्क क्रमांक देऊनही थेट विक्री अतिशय सहज शक्य होते. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित करूया, हाफ मॉनिटायझेशन आणि मिड टियर फीचर्स. 1000 सबस्क्रायबर्सचा तो मोठा टप्पा गाठण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मकडून मिळणाऱ्या अधिकृत आणि फायदेशीर फीचर्सबद्दल आता जाणून घेऊया. आणि हा नेमका फरक अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतो की पूर्ण मॉनिटायझेशन आणि हाफ मॉनिटायझेशनमध्ये नक्की काय तफावत आहे. पूर्ण मॉनिटायझेशनमध्ये आपण पारंपरिक जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून असतो, पण हाफ मॉनिटायझेशन टप्प्यामध्ये प्रॉडक्ट टॅगिंग, सुपर चॅट आणि मेंबरशिपसारखी अत्यंत प्रभावी आणि थेट साधने खुली होतात. ही साधने थेट प्रेक्षकांच्या सहभागातून कमाई मिळवून देतात. या मिड टियर टूल्सचे फायदे सविस्तर समजून घेणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ प्रॉडक्ट टॅगिंग.
जर प्रेक्षकांनी टॅग केलेल्या वस्तूची खरेदी केली तर एका उत्पादनामागे अगदी 100 रुपयांपर्यंत घसघशीत कमिशन मिळू शकतं. याशिवाय सुपर चॅट आणि सुपर थँक्स सारखे भन्नाट पर्याय प्रेक्षकांना चॅनलला थेट आर्थिक मदत करण्याची संधी देतात. आता तर मेंबरशिप्सच्या बेस प्राईसमध्येही वाढ झाली आहे, त्यामुळे फॅन फंडिंगचे हे पर्याय पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक फायदेशीर ठरत आहेत. चला तर मग पुढे जाऊया आणि पाहूया की हे कसं काम करतं. चौथा भाग, ॲड रेव्हेन्यूचा सापळा आणि केवळ जाहिराती पुरेशा का नाहीत, हा एक असा सापळा आहे जो अनेकांसाठी खूप निराशाजनक ठरू शकतो. मूळ स्रोतामधील हा सर्वात गंभीर आणि डोळ्यात अंजन घालणारा इशारा आहे. फक्त जाहिरातींवर अवलंबून राहू नका. भारतात 1000 व्ह्यूज मागे मिळणारा RPM म्हणजे RPM खूप कमी आहे. भारतात आणि अनेक विशिष्ट क्षेत्रांमध्ये स्टँडर्ड ॲड व्ह्यूजमधून मिळणारा परतावा ऐतिहासिकदृष्ट्या खूपच कमी राहिला आहे. चॅनल पूर्ण मॉनिटाईज झाल्यावर जाहिरातींमधून पैशांचा पाऊस पडेल या भ्रमात राहणं खरोखरच खूप महागात पडू शकतं. कारण जाहिरातींमधून मिळणारे पैसे हे अनेक चलांवर म्हणजेच व्हेरिएबल्सवर अवलंबून असतात. चॅनल नेमक्या कोणत्या प्रकारचा आहे, कंटेंटचा विषय किंवा निश काय आहे, प्रेक्षक कोणत्या वयोगटातले आहेत किंवा कोणत्या भौगोलिक स्थानावरून व्हिडिओ पाहत आहेत, या सगळ्याचा ॲड पेआउट्सवर प्रचंड परिणाम होतो. म्हणूनच चॅनलच्या सुरक्षिततेसाठी फक्त एकाच मार्गावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अनेक मार्ग असणं ही आता काळाची गरज बनली आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थाने आर्थिक यश तेव्हाच मिळतं जेव्हा पहिल्या दिवसापासूनच उत्पन्नाच्या विविध पर्यायांची मोठ बांधली जाते. मेंबरशिप्स, सुपर्स, शॉपिंग आणि अफिलिएट मार्केटिंग या सर्वांचा एकाच वेळी एकत्रित आणि स्मार्ट वापर करून एक भक्कम, शाश्वत उत्पन्नाचा स्रोत नक्कीच निर्माण करता येतो. हे एक आर्थिक गेम चेंजर आहे. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट समोर येते. कोणताही मोठा किंवा यादृच्छिक सबस्क्रायबर टप्पा गाठण्याची नुसती वाट पाहत बसण्याऐवजी आजच कोणती कृती करता येईल? पुढच्या व्हिडिओमध्ये असं कोणतं प्रॉडक्ट असेल जे प्रेक्षकांना उपयुक्त वाटेल आणि त्याचबरोबर उत्पन्नाचा नवा मार्गही खुला करेल? सुरुवात कुठूनही आणि अगदी आत्ताही होऊ शकते. गरज आहे ती फक्त योग्य रणनीती आखून ती अंमलात आणण्याची. आजच्या या विश्लेषणातून नक्कीच एक नवा आणि प्रॅक्टिकल दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे.